श्रीराम जय जय राम। भगवंताकडे मन लावावे व देह प्रारब्धावर सोपवावा। खरोखर प्रारब्धाचे भोग कुणालाही टळत नाहीत। प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो, मनाशी नाही। देहात सुख दुःख प्रारब्धाने मिळते। दुःख कोणालाही नको आहे, पण ते येते। सुखाचेही तसेच आहे। प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ। हे चांगले वा वाईट असू शकते। सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो, मी देवाचे एवढे केले, मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते? पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे। त्याला देव किंवा संत काय करील? समजा आपल्याला काही पैशाची जरुरी आहे आणि आपल्या ओळखीचा माणूस किंवा अगदी जवळचा नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेचा मॅनेजर आहे, पण आपल्या स्वतःच्या नावावर बँकेत जर पैसे नसले तर तो काहीही करू शकत नाही। फारच झाले तर तो आपल्या स्वतःच्या खिशातून काही पैसे देईल। त्याचप्रमाणे आपल्या प्रारब्धात जर सुख नसेल तर ते कुठून मिळणार? संत तर फार जरुरीप्रमाणे आपले दुःख स्वतः सोसून आपला भार हलका करील इतकेच। म्हणून आपल्या प्रारब्धाने आलेल्या बऱ्या वाईट गोष्टी देहाने भोगाव्या आणि मनाने भगवंताचे स्मरण ठेवावे। खरा भक्त हा देहाला विसरलेला असल्याने देहाचे भोग भोगणे वा न भोगणे या दोन्हीची त्याला फिकीर नसते, म्हणून तो भोग टाळत नाही। मनुष्याच्या देहाचा अवयवात जसा कमी जास्तपणा असतो, त्याचप्रमाणे मनुष्याचे विकार आणि गुण पूर्वजन्माच्या संस्काराप्रमाणे म्हणजेच प्रारब्धाप्रमाणे कमी जास्त प्रमाणात येतात। आपल्या देहाला होणारे भोग आपल्या कर्माचेच फळ असते, पण ते अमुक कर्माचे फळ आहे असे कळत नसल्यामुळे आपण त्याला प्रारब्ध असे नाव देतो। जगातल्या घोडामोडी जशा चालतात तशाच आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धानेच चालतात। आपल्याला येणाऱ्या आपत्ती आपल्या प्रारब्धाच्या असतात, त्या भगवंताच्या नसतात। त्या पाहुण्यासारख्या असतात, त्या जशा येतात तशा जातात देखील। आपण होऊन त्या आणू नयेत आणि प्रारब्धाने आल्या तर त्यांना घाबरू नये। प्रारब्धाची आणि ग्रहांची गती देहापर्यंतच आहे। मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही। जो संतांची किंवा सद्गुरूची आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाही। भगवंताच्या अनुसंधानाची सवय लावून घ्यावी, म्हणजे आपण प्रारब्धावर विजय मिळवल्यासारखेच आहे। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। भगवंताचा जो झाला त्याला देह प्रारब्धावर टाकता आला। श्रीराम जय जय राम। सद्गुरूंच्या सानिध्यात भगवंत स्मरणात वाईट वासना विरळ होऊन जातात। रामकृष्ण परमहंसांचे एक शिष्य होते, चांगले साहित्यिक होते। रामकृष्णांविषयी त्यांच्या अंतःकरणात अशी अतिशय पूज्य बुद्धी होती। त्यांना दारूचे फार व्यसन होते। पुष्कळ प्रयत्न करूनही ते सुटत नव्हते। कोणत्याही व्यसनाचे असेच असते, दारूचे तर विशेषच। एकदा त्यांनी रामकृष्णांच्या पुढे आपले हे दुःख कळवळून सांगितले, तेव्हा परमहंस म्हणाले, हे बघ, प्रयत्न करूनही दारू सुटत नाही ना, मग अगदी राहावेनासे होईल तेव्हा घेत जा, पण त्यावेळी एक कर, माझे स्मरण करून त्या दारूचा नैवेद्य मला दाखव आणि मग घे। भक्त म्हणाला, ठीक आहे। त्याने एक दोनदा तसे केलेही, पण एकदा आपल्या या कृतीचा त्याला उबग आला।
त्याला वाटले, श्री रामकृष्ण परमहंसांसारख्या अत्यंत शुद्ध पवित्र आचरणाच्या महापुरुषाला मी माझ्या व्यसनापायी दारूसारखी सर्व शास्त्रांनी निंदा केलेली घाणेरडी वस्तू अर्पण करावी, हे किती अधमपणाचे आहे. पश्चातापाने त्याचे अंतःकरण भरून आले. त्याने झटक्यासरशी दारूची पात्रे दूर फेकली, फोडली आणि त्या क्षणापासून त्या सद्गृहस्थाची दारू सुटली, ती नित्याचीच. रामकृष्णांविषयी अत्यंत आदराची भावना असल्याचा हा परिणाम आहे. समर्थ प्रत्येक वेळी नाम घ्या, पण ती आदराने घ्या असे म्हणतात ते यासाठीच. नाम प्रेमादराने घेत राहिले म्हणजे हातून घडत असणाऱ्या दुष्कृत्याविषयी तिरस्कार वाटणे सहज होते. प्रामाणिक मनाला असे वाटणारच. संकलन आनंद पाटील. श्रीराम जय राम जय जय राम. संत रविदास भाग 12. रविदासांनी परीक्षकांना विनंती केली की प्रथम ब्राह्मण पुरोहित यांच्या मूर्त्या गंगेत सोडण्यात याव्यात. त्यांच्या विनंतीप्रमाणे पुरोहित आपापली मूर्ती पाण्यात सोडू लागले. कोणाची बुडली तर कोणाची पुढे जाऊन बुडली. काहींच्या मूर्ती पाण्यावर तरंगताना दिसल्या. तरंगणारे मूर्त्या पाहून लोकांचा आरडाओरडा चालू झाला. म्हणू लागले, या लोकांनी लबाडी केली, चक्क लाकडाच्या मूर्ती आणल्यात. हे लोक अधर्मी धोकेबाज आहेत. ब्राह्मण पुजारी ओरडत होते, बघा बघा, आमच्या मूर्त्या पाण्यावर तरंगत आहेत, आम्ही जिंकलो. आता रविदासांनी त्यांची मूर्ती पाण्यात घालायला सांगा. परीक्षकांमधल्या मुख्याधिकाऱ्याने त्या तरंगणाऱ्या मूर्ती समोर आणून ठेवायला सांगितल्या. रविदास आपली मूर्ती, दगडरूपी मूर्ती पाण्यात सोडणार. तोच परीक्षक म्हणाले, तुमची मूर्ती प्रथम आम्हाला दाखवा. रविदास म्हणाले, निसंदेह, ही मूर्ती बनावटी नसून काळ्या दगडाची आहे. तिला रंगरंगोटी केली नाही. मात्र ब्राह्मणांच्या मूर्ती लाकडाच्या असून त्यावर रंगरंगोटी केली आहे. ऐकताच परीक्षकांनी ब्राह्मणांच्या मूर्तीची तपासणी केली. ब्राह्मण अडचणीत आले. ते एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. तपासणाऱ्या अधिकाऱ्यांनी मूर्त्या लाकडाच्या आहेत हे सिद्ध केले. लोक त्यांची अवहेलना, छी तू करू लागले. रविदास प्रार्थना करत म्हणू लागले, हे देवा, माझी लाज तुझ्या हाती आहे. तूच तारणारा किंवा मारणारा आहेस. तू नेहमीच भक्ताच्या हाकेला धावून येतोस. या क्षणी हिंसक वाघ अहिंसक गायींच्या कळपात सापडला आहे. स्वामी वाचवा, या गरीब दीनदुबऱ्या सेवकाची लाज राखा. प्रार्थना करून झाल्यावर ते गर्दीला उद्देशून म्हणाले, ब्राह्मणांनी त्यांच्या ह्याच मूर्त्या माझ्या मूर्तीबरोबर पुन्हा पाण्यात सोडाव्यात. माझा भगवंतावर पूर्ण विश्वास आहे. ब्राह्मणांना आता रविदास नक्की हरणार म्हणून आनंद झाला. हुरळून गेले. दोन्ही पक्षांनी आपापल्या मूर्ती पाण्यात सोडल्या आणि काय आश्चर्य, ब्राह्मणांच्या मूर्ती गंगेच्या तळाशी गेल्या. रविदासांची दगडी मूर्ती कधी पाण्यावर हेलकावे तर कधी वर येत खाली जात, कधी आडवी तर कधी उभी होत पाण्यावर तरंगू लागली आणि कितीतरी वेळ तरंगत राहिली. पाहून लोकांचे आपोआपच हात जोडले जाऊ लागले. जनता अवाक झाली. राजे महाराजे, संत महात्मे, साधू पंडित महंत, योगी संन्यासी उत्स्फूर्तपणे गरजले, भगवान रविदासांचा विजय असो. रविदासजी खरोखरच अवतारी उच्च कोटीचे साधू भक्त आहेत. एक अवतारी पुरुष आहेत. विजेतासाठी फुलांनी सजलेले सिंहासनावर रविदासांना बसवण्यात आले. लोकांनी एक सजवलेली पालखी मागवली. त्या पालखीत त्या पाषाणरूपी मूर्तीला आसनस्थ करून मिरवणूक काढली. हर्षोल्लासात मूर्ती व रविदासांची मिरवणूक काशीच्या गल्ली बोळातून फिरू लागली. रविदासांच्या गगनभेदी जय जयकाराने आसमंत निनादून गेला. मिरवणूक परत गंगेकाठी त्याच ठिकाणी आली. अपमानित झालेल्या ब्राह्मण लोकांनी रविदासांविरुद्ध तक्रार राजा हरदेव सिंग नागरमलांकडे केली.
हे राजन, आपण आपल्या राज्यात अधर्म वाढत चालला आहे. क्षुद्र वंशातील एक चांभार लोकांना देवाच्या भक्तीच्या नावाखाली धोका देत आहे. शास्त्रानुसार पूजा अर्चा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे. आपल्या राज्यात हे काय क्षुद्र करत आहेत? या अधर्माला पायबंद बसायलाच हवा. ब्राह्मणांच्या तक्रारीवरून राजाने रविदासांना दरबारात हजर राहण्याचा हुकूम दिला. रविदास दरबारात आल्यावर राजांनी विचारले, तुम्ही क्षुद्र आहात. तुम्हाला देवाच्या भक्तीच्या नावाने सत्संग करण्याचा, भक्ती करण्याचा, पूजा अर्चा करण्याचा अधिकार नाही. हे असून तुम्ही हे सर्व करता. हा अधर्म आहे. धर्मसभेला मान्य नाही. शांतपणे रविदास उत्तरले, एकई मारीसे सब भांडे, सब भा ऐको सिजनह. रविदास व्यापे ऐको घट, भीतर सबको एके घडे कुम्हार. त्याचप्रमाणे रविदास उपजयी सब एक नरते, ब्रह्मन मुल्ला शेख सबका करता एक है, सब क्यू एक ही पेरऊ. स्वतःला उच्च जातीचे समजणारे ब्राह्मण, मुल्ला, मौलवी हे एकाच परमेश्वर तेजापासून बनले आहे. जन्म सगळ्यांचा सारखाच होता. मूल्य लहान असते तेव्हा सगळे त्याला बाळ संबोधतात. बोलताना जातीचा उल्लेख करत नाही. हे राजन, ह्या जातीपाती मनुष्याने निर्माण केल्या आहेत. जर मानव जात निर्माण करणारा एकच आहे तर त्याची पूजा, सत्संग करण्याचा अधिकारही सर्वांना आहे. राजा निरुत्तर झाला, पण ब्राह्मणांचे समाधान झाले नाही. त्यांनी काशी राजाकडे अशाच प्रकारे तक्रार केली. वरील दोन्ही पक्षांनी वरील परीक्षा दिल्या. विजयी झालेल्या रविदासांचे त्यांचे एक न ऐकता हिरे जडीत सुवर्ण मुकुट रविदासांच्या डोक्यावर ठेवला. त्यांना पालखीत बसवून ब्राह्मण पंडितांच्या खांद्यावर पालखी दिली. स्वतः राजाने अलंकार जडित छत्री रविदासांच्या डोक्यावर धरली आणि त्यांचा जय जयकार काशी नगरीतून शोभायात्रा निघाली. काशीवासी त्यांच्यावर पुष्पगुच्छ करत होती आणि रविदास महाराज परमेश्वराला धन्यवाद देत होते. संकलन व लेखन मीनाक्षी देशमुख. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.